फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेडसह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। वंचित बहुजन आघाडीचा कणकवली शहर विकास आघाडीचा शहर विकास आघाडी क्रांतिकारी विचार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे धडाडीचे उमेदवार नारायण निशाणी लक्षात मिळून देऊच्यात आपल्याला प्रभाग क्रमांक 8 मधील शहर विकास आघाडीचे उमेदवार लुकेश कांबळे हे डोअर टू डोअर जात मतदारांना आश्वासित करताना दिसत आहेत। आज सिद्धार्थनगर येथील ध्वजस्तंभाला पुष्पहार अर्पण करून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली। या प्रचाराला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर, ॲडव्होकेट सुदीप कांबळे, वंचितचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे, रिपब्लिकन सेनेचे अनिल तांबे, राजेंद्र जाधव, माजी नगरसेविका विशाखा कांबळे, संदीप कदम, गोविंद कांबळे, बाबूराव कांबळे, राजू कासले, प्रकाश जाधव, ईशा कांबळे, जयश्री कांबळे, आरोही कांबळे, हेमलता कांबळे, सुदर्शन तेंडुलकर, अनिल जाधव, महेश राणे, अनघा कदम, साहिली जाधव, दीपांजली कांबळे, मनीषा जाधव, मंगल जाधव, मयुरी कांबळे, मंगेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या भूमिकेप्रमाणे या शहरातील जनता आमच्या मागे असून या संघर्षाचे रूपांतर विजयात होईल असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 8 चे तरुण, तडफदार आणि लोकप्रिय उमेदवार लुकेशजी कांबळे हे या प्रभागाचे लोकप्रिय असे उमेदवार आहेत आणि एकदम तरुणांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। सर्वसामान्य गरीब कुटुंबातला अशा प्रकारचा आमचा उमेदवार आहे आणि ही जी काही परिवर्तनाची जी लढाई आहे या लढाईला त्या ठिकाणी सामोरं जातोय। मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून येईल। खरं तर या मतदारसंघामधला आजपर्यंतचा इतिहास आहे। या मतदारसंघामध्ये अनेक जे आम्ही नगरसेवक उभे केले ते सगळे नगरसेवक असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, हे आमच्याच पॅनलचे आतापर्यंत त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून भीमशक्ती आणि त्याचबरोबर सर्व समाजातले लोक एकत्रपणे या ठिकाणी नांदतायत आणि एक ताकद या मतदारसंघामध्ये आहे। खरं तर इथले आता तानाजी साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत, सुदीप कांबळे आहेत, राजू कासले आहेत, आमचे अनिल तांबे आहेत। अनेकांची मी काही लोकांची नावं कदाचित घेतली नसेल, काही लोकांची नावं घेतलेली आहेत, पण असे सगळेच जण या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत त्या ठिकाणी करतात। वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन सेना असेल, आपल्या सगळ्या दलित चळवळीतली सगळी तरुण कार्यकर्ते, महिला, तरुण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक विश्वास या संपूर्ण वातावरणाच्या निमित्तानं या शहरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये संदेश पारकर हे नगराध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। या प्रभागातील 8 प्रभागातील आमचे लुकेश कांबळे हे सुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि शहरातले 17च्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 18 संदेश पारकर हे सुद्धा भरपूर मताधिक्याने निवडून येतील आणि जनता त्या ठिकाणी परिवर्तनाला त्या ठिकाणी साथ घालते। खरं तर विकास केला असे विरोधक म्हणतायत, पण आज मी या वाडीमध्ये फिरत असताना ज्या पद्धतीनं अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, हे आजही तितक्याच ताकदीनं त्या ठिकाणी जनतेच्या समोर आहेत। त्यामुळे कुठलाही विकास हा या प्रभाग क्रमांक 8 मध्ये झालेला नाही। विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार झालेला आहे। दलित लोकांना लुबाडण्याचं काम, त्यांना फसवण्याचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा।
आणि तोच संदीप कदम साहेब आलेले आहेत. शिका, संघटित संघर्ष करा ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. आणि तीच भूमिका घेऊन या शहरातील सगळे बांधव या ठिकाणी लढतायत आणि नक्कीच या संघर्षाचं रूपांतर विजयामध्ये होईल आणि सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा त्या ठिकाणी करता येईल. प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. संदेश पारकर यांच्या रूपात नगराध्यक्ष आणि लुकेश कांबळे यांना नगरसेवक म्हणून निवडून आणून पुन्हा या प्रभागात विकासाची गंगा आणूया, असे आवाहन ॲडव्होकेट सुदीप कांबळे यांनी केले. हा जो प्रभाग आहे हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकूणच सगळ्या परिवर्तनवादी विचारांनी प्रेरित असलेला असा हा प्रभाग आहे. हा बालचंद्र मठाच्या मागून ते रवळनाथ मंदिर पर्यंत ते नदीपर्यंत असा मोठा असा असणारा प्रभाग आहे. ज्यावेळी संदीपजी पारकर नगराध्यक्ष होते त्या पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांनी जी विकास कामं केलेली आहेत, म्हणजे ते रस्ते डेव्हलप केलेले अंतर्गत ते रस्ते ते आताही तुम्ही पाहू शकता की तानाजीरावांनी सांगितलं की या रस्त्यावर, ज्या रस्त्यावर मी उभा आहे त्या रस्त्यावर एकदा रस्ता होऊन 28 लाख रुपये खर्च पडलेले आहेत. आणि त्या रस्त्यावर एकदा मी काम चालू असताना नुसता पाय मारला तर तो रस्ता उकरलेला होता. त्यावेळी मी शिवसाहेबांना घेऊन मी ती तक्रार केली, पण कोणत्याही पद्धतीची दखल घेतली नाही. जिथं 4 लाख रुपये खर्च करायचे होते तिथं 28 लाख रुपये खर्च केलेले आहेत. असे या प्रभागातले या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. जिथं 5 लाख रुपये खर्च करायचे तिथं 50 म्हणजे 80 लाखाचा तुम्हाला गटार पाहायला मिळेल, तिथं झाकणी पण नाही आहेत. अशा या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या कालखंडामध्ये झालेला आहे. संदेशजी पारकर असताना पहिल्या याच्यामध्ये इथं जयश्रीताई कांबळे निवडून आल्या, नंतर विशाखाताई कांबळे नगरसेविका झाल्या, त्याच्यानंतर उर्वी जाधव नगरसेविका झाल्या. त्यांनी आपल्या पद्धतीने एक या प्रभागामध्ये जे काम करायचं आहे त्यांनी एक आपला ठसा त्यांनी उमटलेला दिसतो. पण जो उमेदवार आम्हीच त्या काळामध्ये निवडून दिला होता तो उमेदवार 23 वर्षाचा असताना आपण एक गरीब कुटुंबातला म्हणून तो निवडून दिलेला होता, पण तो 6 महिने सुद्धा आमच्याबरोबर राहिला नाही. हे दुःख आहे. या गोरगरीब जनतेने एक गरीब कुटुंबातला उमेदवार म्हणून आम्ही निवडून दिला आणि तो तुम्ही पाहताय आता याच्यामध्ये प्रभागामध्ये विकासाची जी वाताहत झालेली आहे. म्हणून आम्ही काय केलं की संदेशभाई पारकरांना आम्ही म्हटलं की तुम्ही या काळामध्ये उभे राहा, आम्ही सगळेजण परत तुम्हाला साथ देतो आणि या विकासाची गंगा ह्याच्यामध्ये आपण आणूया. म्हणून संदेशभाई पारकरांना आपण विनंती करून या प्रभागामध्ये उभं केलेलं आहे. आणि धडाडीचा उमेदवार जो आहे लुकेश कांबळे, त्याचं नाव सांगायचे या प्रभागामध्ये गरज पडत नाही असा लुकेश कांबळे म्हणून हा धडाडीचा एक कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला सांगतो की या 5 वर्षामध्ये जे लुकेश कांबळेने आपलं ध्येय धोरण आज सगळ्या प्रेसमध्ये आलेलं आहे, त्यांनी आगामी जे काय करायचं आहे त्यांनी त्याच्यावर जाहीरनामा त्यांनी लोकांसमोर मांडलेला आहे आणि लुकेश कांबळे त्या पद्धतीने तो काम करत आहे. या प्रभागामध्ये जो उमेदवार निवडून आलेला आहे त्याची तुम्हाला पार्श्वभूमी माहिती आहे. तो सध्याच्या काळामध्ये जे काही चालू आहे या सगळ्या फसवेगिरी आणि ठकसेन जे झालेले आहेत उमेदवारांपासून आपण सावध राहायला पाहिजे. आज त्यांना सांगावं लागतंय की मी नंतर निवडून आल्यानंतर असं काम करीन आणि तुम्हाला दिलं होतं ना काम करायला, तुम्ही केलेलं नाही, म्हणून आता तुम्ही घरी बसायला पाहिजे. ही निवडणूक तो हे उत्तर 100% देईल. ही जनता ही स्वाभिमानी असणारी जनता आहे या प्रभागातली. हा कायम पारंपरिक आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे, वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः फोनद्वारे या विकास आघाडीला शुभेच्छा संदेश पारकरांना फोनद्वारे दिलेल्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे इथले उमेदवार, लोकप्रिय उमेदवार लुकेशभाई कांबळे यांच्याबरोबर सुद्धा फोनद्वारे बोललेले आहेत. म्हणून एक आमची जबाबदारी राहणार आहे, सर्व मतदारांची जबाबदारी राहणार आहे. ज्या पद्धतीने या प्रभागाचं नाव लौकिक आहे की कोणत्याही याला बळी पडत नाही, कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही, किती पैसे वाटले तरी हा इथला असणारा मतदार स्वाभिमानी आहे आणि या निवडणुकीला सुद्धा या प्रभागातलं मतदार हे त्याचं उत्तर देतील आणि भरघोस मतांनी संदेशभाई पारकर आणि लुकेश कांबळे यांना निवडून आणतील एवढी मी ग्वाही देतो.
कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय, उद्देश आणि ध्यास घेऊन शहर विकास आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यांच्या विजयासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले. चे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व आपल्या आदर्श महापुरुषांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आज आपण कणकवली शहरातील सिद्धार्थनगर या ठिकाणी नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराला आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय, उद्देश आणि ध्यास घेऊन जे या निवडणुकीच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा जे उतरलेत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आदरणीय संदेशभाई पारकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करेन की एकदा संदेशभाईंसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या प्रभागामध्ये स्वागत करावं. संदेशभाई तुम आगे बढ़ो. संदेशभाई तुम आगे बढ़ो. मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते संदेशभाई पारकर किंवा या प्रभागातील उमेदवार आमचे मित्र लोकेश कांबळे यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 4 दिवसापूर्वी संदेशभाईंशी फोनवर बोलले. सुदीपभाईंनी फोन लावून दिला आणि एवढ्या मोठ्या नेत्यानं संदेशभाईंना त्यांच्या निवडणुकीसाठी, त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. 4 दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाची माझ्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपा सोडून इतर जे पक्ष असतील आणि उद्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये 50% जागांचा वाटा वंचितला देणार असतील तर त्यांना जाहीरपणे आपण पाठिंबा द्या आणि त्यांचा प्रचार करा, अशा तऱ्हेच्या सूचना पक्षाकडून दिलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीनं आम्ही संदेशभाईंच्या, त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांच्या आणि कणकवली शहर विकास आघाडीच्या प्रचारासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. खरं तर या ठिकाणी मी सांगेन की सिद्धार्थनगरचा जो विकास आहे, कणकवली शहराचा जो विकास आहे, आदरणीय संदेशभाई पारकर कणकवली शहराचे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांनी या शहराचा, या सिद्धार्थनगरचा जो विकास घडवून आणलेला आहे. त्यानंतरच्या इतक्या वर्षात सुद्धा संघर्ष या सिद्धार्थनगरचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण पाहताय इतकी वर्ष इतके करोडो रुपये नगरपंचायतीनं खर्च केले, पण सिद्धार्थनगरचा हा जो रस्ता आहे हा सुद्धा अजून डांबरीकरण झालेला नाही. आणि म्हणून मग विकासाच्या मुद्द्यावर संदेशभाई ही लढाई लढत असताना ज्यांनी सिद्धार्थनगर उपेक्षित ठेवलेला आहे, ज्यांना हा रस्ता करोडो रुपये विकासासाठी येऊन सुद्धा डांबरीकरण करता आलेला नाही, अशा लोकांना सिद्धार्थनगरमधील रहिवाशांनी, या प्रभागातील रहिवाशांनी अशा लोकांना यावेळी अद्दल घडवली पाहिजे मतपेटीतून आणि त्यांना जागा दाखवून दिली पाहिजे, अशा तऱ्हेचं मी या ठिकाणी आवाहन करतो. संदेशभाईंना अनेक ठिकाणी प्रचार सभांना जायचं आहे, पदयात्रा करायच्या आहेत आणि म्हणून सगळंच काही याच याच्यामध्ये बोललं पाहिजे असं नाही आहे. परंतु माझे सहकारी संदीपभाई असतील, सुदीपभाई असतील, अनिल तांबे असतील, हे सर्व आम्ही आंबेडकरी चळवळीतील दिग्गज लोक आहोत आणि संदेशभाई पारकर यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. आणि आजपासून इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत रात्रंदिवस संदेशभाई जिथे ते घेऊन जातील आणि जिथे इथं काम करावं लागेल तिथे तिथे आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत. आणि कणकवली तालुका शहर विकास आघाडी आणि या शहराचे नगराध्यक्ष म्हणून संदेशभाई पारकर, या प्रभागाचे नगरसेवक म्हणून लोकेश कांबळे हे निवडून येतील आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र काम करणार आहोत. या सर्व उमेदवारांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. यावेळी प्रभाग 8च्या विकासासाठी आम्ही तत्पर असून जनतेने संधी दिल्यास संधीचे सोने करू, असा विश्वास लोकेश कांबळे यांनी व्यक्त केला. हे रस्त्याचे कामं बघा, तुम्ही फिरल्यावर तुम्हाला कळेल की हे रस्ते काय डांबरीकरण पण नाही आहेत, घराला जायला वाटे नाही आहेत. मला एक संधी द्या, मी सगळं बदलून टाकतो. बघा, माझा एक शब्द आहे, जनतेने मला एक संधी दिली तर मी चांदीचं सोनं करीन आणि जनता माझ्या पाठीशी राहून दे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा
आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.